नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुधवार दिनांक 21 मे 2025 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र ह्या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला दोन गोष्टींची आठवण करून द्यायची आहे. पहिली म्हणजे जर तुम्ही अजूनही शेअर मार्केट मराठीचं अँड्रॉइड ॲप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलं नसेल तर ते लवकरात लवकर करा. याचं कारण असं आहे की इथून पुढे आपण आपल्या सर्व सर्व्हिसेस या ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार आहोत. या ॲपची लिंक अनेक वेळेला आपल्या ग्रुपमध्ये शेअर केलेलीच आहे. त्याचसोबत या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा ती लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही ते ॲप डाउनलोड करून घेऊ शकता. ही झाली पहिली आठवण. दुसरी आठवण आहे ती म्हणजे लाईव्ह मार्केट सेशनची. उद्या म्हणजेच बुधवार दिनांक 21 मे 2025 रोजी सर्व सदस्यांसाठी लाईव्ह मार्केट सेशन होणार आहे. यामध्ये फ्री कोर्स सदस्य, पेड कोर्स सदस्य आणि प्रीमियम ग्रुपचे सदस्य सर्व सदस्य यामध्ये सामील होऊ शकतात. हे पब्लिक सेशन असणार आहे आणि याची लिंक आपल्याला ग्रुपमध्ये आजच रात्री शेअर केली जाणार आहे. तर त्यामुळे ह्या सेशनमध्ये तुम्ही अवश्य सामील व्हा, जेणेकरून लाईव्ह मार्केट सेशनमध्ये लाईव्ह मार्केट चालू असताना कशा प्रकारे विश्लेषण करायचं असतं याची पूर्ण आयडिया तुम्हाला या सेशनमध्ये येऊ शकते. त्यानंतर गुरुवारी 22 मे 2025 रोजी प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्स मधील सदस्यांसाठी स्पेशल लाईव्ह मार्केट सेशन असणार आहे. ते मात्र प्रायव्हेट असणार आहे आणि त्याची लिंक प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सच्याच ग्रुप जे आहेत त्यामध्ये शेअर केली जाणार आहे. आपल्या सेशनचं टायमिंग सकाळी 9 ते 10:30 असं असतं. उद्याचं सेशन सर्वांसाठी असल्यामुळे सर्वजण त्यामध्ये सामील होऊ शकतात. ह्या झाल्या आपल्याला दोन आठवणी. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज मंगळवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली आणि उद्या बुधवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी सेन्सेक्सचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलाय. आज सेन्सेक्सचा पहिल्यांदा का केला याचं महत्वाचं कारण म्हणजे आज सेन्सेक्समध्ये एक्सपायरी होती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी बऱ्याच दिवसानंतर परत एकदा सेन्सेक्सच्या लेवल शेअर केल्या होत्या आणि तुम्ही बघू शकता काय झालं. आज ओपनिंग जे होतं ते गॅप अप ओपनिंग बघायला मिळालं. त्यानंतर वर जातं की काय असं वाटायला लागलं. मात्र त्यानंतर एक शूटिंग स्टार कॅन्डल बनली आणि मी काय लेवल दिल्या होत्या तुम्हाला आठवत असेल तर कालचा जो लो होता ही आपली पहिली लेवल होती 81,965 च्या आसपास. ही लेवल जर ब्रेक झाली तर मी सांगितलं होतं की किंमत खाली जाईल. कुठपर्यंत जाईल तर ती 81,820 पर्यंत, म्हणजे 140 पॉईंट खाली जाऊ शकतं. आणि ह्या लेवलला मी बाकीच्या तीन लेवलपेक्षा डार्क केली होती. तुम्ही जर बघितली तर तुमच्या लक्षात येईल ही लेवल डार्क आहे. ह्या लेवल फेंट आहेत. ह्या ज्या तिन्ही लेवल आहेत ह्या फेंट आहेत. याचं महत्वाचं कारण असं होतं की ही दुसरी लेवल होती आणि दुसऱ्या लेवलला मी जी सिस्टीम वापरतो त्याच्यामध्ये फार महत्व असतं. या दुसऱ्या लेवलला जर रिव्हर्सल आलं तर काय होऊ शकतं, जो ट्रेंड चाललेला असतो तो ट्रेंड रिव्हर्स होऊ शकतो. ओके. मात्र जर तसं झालं नाही तर काय होईल, जो ट्रेंड चालू आहे तोच ट्रेंड कंटिन्यू होऊ शकतो. ओके. तर ह्यामुळे दुसऱ्या लेवलचं महत्व होतं. कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल. आज काय झालं बघा, म्हणजे मार्केट किती आपल्या लेवलला परफेक्ट फॉलो करतं याचं ह्याच्यापेक्षा चांगलं उदाहरण तुम्हाला मिळणार नाही. आज गॅप अप ओपन झालं, वर गेलं, खाली आलं, शूटिंग स्टार बनली, त्यानंतर आपल्याला खालच्या दिशेने यायला लागलं. तिसऱ्या कॅन्डलनं आपल्याला तो लो तोडला. बरोबर आपलं जे दुसरं टार्गेट दिलेलं होतं म्हणजे हे 81,820 चं लेवल होती. 81,820 च्या लेवलला जवळजवळ 1 तास सपोर्ट घेतला गेला आणि त्यानंतर बाउन्स आला आणि हा अपेक्षित होता. कारण इथे येणारा जो बाउन्स आहे तो ठरवणार आहे की आता काय होणार. पण हा जो बाउन्स आला हा टिकला नाही. त्यानंतर आपल्याला खाली येऊन जर पुन्हा वर गेलं असतं तर इथे काय झालं असतं, इथे डब्ल्यू पॅटर्न बनला असता आणि इथे जर डब्ल्यू पॅटर्न बनला असता तर आपल्याला मग इथून पुढे तेजी बघायला मिळाली असती. मात्र ज्या क्षणी आपल्याला पुन्हा इथून खाली आलं म्हणजे आपल्याला काय झालं, इथपर्यंत खाली आलं होतं, वर गेलं, एन पॅटर्न म्हणून खाली आलं. एकदा 820 ची लेवल तोडल्यानंतर मग सेल ऑन राईज होणार होतं. कालच सांगितलेलं होतं, सगळ्या लेवल दिलेल्या होत्या. तुम्ही बघू शकता परफेक्ट आपल्या महत्वाच्या लेवलपाशी थोडा वेळ आपल्याला रिस्पेक्ट मिळाला. त्यानंतर सेल ऑन राईज आहे, खाली आलं, वर गेलं,
परत खाली आलं, वर गेलं, परत खाली आलं. असं करत करत आपण खालची जी टार्गेट दिलेली होती 650 आणि 450, अर्थात हे 81,000च्या लेवल आहेत. 81,650, 81,450 सर्व टार्गेट आपली सेन्सेक्समध्ये पूर्ण झाली. चारीच्या चारी टार्गेट आपल्याला खालच्या बाजूला बघायला मिळाली. आता ह्याच्यापेक्षा आणि किती परफेक्ट विश्लेषण आपल्याला मिळेल? तुम्हाला असं जर कोणी सांगत असेल आणि इतक्या परफेक्ट लेवल काढून देत असतील, तर तुम्ही हमखास माझ्या चॅनलला अनसबस्क्राईब करून त्या चॅनलवर जाऊ शकता. तर इतकं परफेक्ट तुम्हाला लेवल फारशा कुठे मिळणार नाहीत. पण आता काय झालंय, मी ह्या रेग्युलर शेअर करत नाही. ह्या रेग्युलर मी फक्त प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सच्या सदस्यांना शेअर करतोय. बाकी तुम्हाला जेव्हा महत्त्वाचे दिवस असतात, जसं आज एक्सपायरी होती, त्यासाठी मी ह्या लेवल शेअर केलेल्या होत्या. हे झालं सेन्सेक्समध्ये आज काय झालं. आज आपल्याला सगळी टार्गेट आली, दिशा सगळी कशी ओळखायची, कुठे ओळखायची सगळं सांगितलेलं होतं. आता आपण काय करूया, उद्या काय होऊ शकतं ह्याच्याकडे आता फोकस करूया. पण त्याआधी थोडंसं मी काय करतो, डेली टाइम फ्रेममध्ये जातोय आणि तुम्हाला काही गोष्ट मला दाखवायची आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं, काय सांगितलं होतं, आणि हे बऱ्याच दिवसापूर्वी सांगितलं होतं, की 17-18 तारखेनंतर मार्केटमध्ये मोठी मूव्हमेंट बघायला मिळणार. बरोबर. काय झालं बघा, 17-18 तारखेनंतर 16 तारखेची ही मूव्हमेंट होती. त्यानंतर 19 तारखेला, 16 तारखेला आपल्याला साईडवेज मूव्हमेंट झाली आणि त्यानंतर 19 आणि 20 आपल्या लक्षात येईल खूप मोठी मूव्हमेंट झालेली आहे आणि जो ट्रेंड चालू होता तो रिव्हर्स झालाय. ओके. तर हे मी त्याच्यामध्ये सांगायचा प्रयत्न केला होता, की आपल्याला ट्रेंड रिव्हर्सल होऊ शकतं. मी आता इतक्या परफेक्ट लेवल ज्या देतोय तुम्हाला, ट्रेंड रिव्हर्सलचं मी जे प्रेडिक्शन केलं होतं, हे मी नुसार केलेलं होतं. ॲस्ट्रॉलॉजी, ॲस्ट्रॉनॉमी, टेक्निकल अनालिसिस आणि मॅथमॅटिक्स अशा 4 गोष्टी एकत्र करून मी एक सिस्टीम बनवलेली आहे आणि ज्याच्या सहाय्यानं मी तुम्हाला हे सांगितलेलं होतं. कदाचित त्यानंतर आणखीन पण एक दिलेलं होतं 20 आणि 21 तारीख. आज 20 तारीख झाली आहे. उद्या 21 तारीख होऊ द्या. त्यानंतर काय होतंय तुम्ही बघू शकता. मी पण तुम्हाला त्यानंतर सांगायला येणारच आहे. त्यावेळेला काय होईल ते तुमच्या लक्षात येईल. तर आता इथे आपल्याला कळलं की आता सेलिंग यायला लागलं. बरोबर. तर हे जे ट्रेंड रिव्हर्सल झालं, म्हणजे जी आपल्याला तेजी दिसत होती, ती आपल्याला पुन्हा आता खाली यायला लागली आहे. ओके. आणि हे जे एक एक दिवसामध्ये ही सगळी तेजी बनली होती, ती सगळी ह्या 3 दिवसामध्ये जवळ आपण काय केली, पूर्णपणे पुन्हा ती तेजी, म्हणजे तेजीचा जो काही आपल्याला बेनिफिट होता तो सगळा आपण घालवलेला आहे. तर ह्या पद्धतीनं आपल्याला किमती खाली येताना बघायला मिळाल्या. आता पुढचा प्रश्न आहे, उद्या काय होऊ शकतं? तर त्याच्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये नेतोय. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये आपल्याला हे चेक करायचं आहे. मी आता इथे काय करतो, मी इथे तुम्हाला हाय लेवलला आणि लो लेवलला. ओके. आता तुम्हाला इथे एक गोष्ट लक्षात आली आहे, की आपल्याला खालच्या लेवल्स बघायला मिळाल्या. बरोबर. खालच्या लेवल बघायला मिळाल्या. आता ह्याच्यामध्ये काय झालंय, की जेवढी तेजी झाली होती त्याच्या 50%च्या खाली आलंय. 50% ची लेवल इथे बघू शकता 81,740 होती. ही काय मी दिलेल्या लेवलमध्ये नव्हती. मी दिलेल्या लेवल होत्या 820 ची लेवल होती, 650 ची लेवल होती आणि 450 ची लेवल होती. ज्या आपल्याला इथे कुठेही दिसत नाहीयेत, कारण त्या आपण वेगळ्या पद्धतीनं काढलेल्या होत्या. आता इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल, की 50%च्या खाली आलंय आणि आता 23.6%च्या जवळ आहे. जनरली काय असतं, जनरली जेव्हा अशी तेजी होते, खाली यायला लागतं. 50%च्या जवळ आल्यानंतर जर बाउन्स व्हायला लागला, तर वर जात असताना 61.8%, 78.6% आणि 100% अशी आपल्याला वर जातानाची 3 टार्गेट असतात. आणि ही लेवल थोड्या ह्याच्यासाठी का होईना ब्रेक होते. बरोबर. भले मग आपल्याला 5-10 पॉईंटसाठी का होईना ब्रेक होते. तर अशा प्रकारची मुवमेंट वर जाताना बघायला मिळते. आता इथे काय आहे, की वर गेलं आणि खाली येताना 50% ची लेवल तोडली आहे. आता 50% ची जर लेवल तोडून आपण खाली टिकतोय, तर ह्याचा अर्थ आपल्याला खाली येताना काय आहे, ही 38.2% ची लेवल, ही 23.6% ची लेवल आणि ही 0% ची लेवल, ही 3 टार्गेट आहेत. वर जाताना जशी 61.8, 78.6 आणि 100% 3 टार्गेट होती, खाली येताना ही 3 टार्गेट आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. आणि इथे सुद्धा असं होण्याची शक्यता असते, की कदाचित हा लो ब्रेक होईल, थोडंसं का होईना इथनं खाली जाऊ शकतं. बरोबर. पण अर्थात त्याचं मी प्रेडिक्शन करत नाहीये. ह्याचं कारण ऑलरेडी आपण दिलेलं जे प्रेडिक्शन होतं त्यानुसार जे लेवल होत्या त्या आपल्याला आलेल्या बघायला मिळत आहेत. पण कदाचित जर खाली गेलं तर ही गोष्ट आपल्याला
लक्षात ठेवा. अर्थात हे जे सेलिंग झालंय ना, हे शॉर्ट टर्म मधलं जे सेलिंग होतं ते आता लास्ट फेज मध्ये आहे. कदाचित काय होऊ शकतं, एक छोटा बाउन्स आपल्याला बघायला मिळू शकतो. तो उद्याच होईल किंवा परवा होईल किंवा उद्या दुपारी होईल, आपल्याला ते बघावं लागेल. काय होईल, समजा खाली आलं, इथून कुठून तरी एक बाउन्स येईल, त्यानंतर थोडंसं खाली येईल आणि बाउन्स येईल. म्हणजे असं इथे डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो. तर डब्ल्यू पॅटर्न बनण्याची शक्यता आहे, ही गोष्ट आपल्याला चांगली लक्षात ठेवा. अर्थात कधी बनेल, कुठे बनेल, तर त्याच्यासाठी आपल्याला थोडीशी वाट बघावी लागेल. इथे मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो की ही लेवल जर तुटली तर आपल्याला खाली जात असताना मग ही लेवल हेच टार्गेट आपल्यासाठी असणार आहे. तर हे झालं उद्या काय होऊ शकतं. आता मी उद्यासाठी मुद्दाम काही लेवल दिलेल्या नाही आहेत, बरोबर. काल एवढ्या लेवल दिल्या होत्या, पण आपल्याला त्या अपेक्षेनं लाईक किंवा कमेंट काही येत नाहीत. त्यामुळे मी अधेमध्येच तुम्हाला त्या लेवल देतोय. जशा लाईक चांगल्या यायला लागतील किंवा कमेंट जास्त यायला लागतील, त्यानंतर ह्या लेवल मी जास्तीत जास्त रेग्युलर देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यानंतर आपण जाऊया निफ्टीमध्ये. निफ्टीमध्ये काय झालं होतं, निफ्टीमध्ये सुद्धा मी तुम्हाला अशाच पद्धतीच्या लेवल दिल्या होत्या. ओके, आणि त्या चारीच्या चारी लेवल आपल्याला इथे आलेल्या दिसत आहेत. एक तर मी कालचा लो सांगितला होता की हा जर ब्रेक झाला तर आपण कुठपर्यंत जाऊ शकतो, 24,900 पर्यंत. 24,900 ला मी काय सांगितलं होतं, ही अतिशय महत्वाची लेवल आहे, दुसरी लेवल. ह्या लेवल बघितल्या तर ह्या फेंट मी इथे ड्रॉ केल्या आहेत. ही जी लेवल आहे ही डार्क ड्रॉ केली आहे. तुम्ही बघू शकता काय झालं, गाडी वेगानं आली, इथे ब्रेक लावायचा प्रयत्न झाला, सेन्सेक्स मध्ये एक्सपायरी असल्यामुळे बरोबर थांबली. इथे काय झालं, थोडीशी स्लिप होऊन खाली गेली आणि मग पुन्हा वर आली. ह्या लेवलला, आपल्या दुसऱ्या महत्वाच्या लेवलला रिस्पेक्ट केल्याशिवाय आपल्याला किंमत खाली जाणारच नव्हती. आणि त्या पद्धतीनं आपल्याला इथे रिस्पेक्ट झाला, त्याच्यासाठी वर आलं. आणि वर आल्यावर खाली येऊन डब्ल्यू पॅटर्न बनला असता तर आणखीन वर जात राहिलं असतं. पण डब्ल्यू पॅटर्न बनला नाही, एन पॅटर्न बनला. एन पॅटर्न बनल्यामुळे काय झालं, सेलिंग कंटिन्यू झालं, सेल ऑन राईज झालं. दुसऱ्या टार्गेटला आलं, सॉरी तिसऱ्या टार्गेटला आलं, त्याला रिस्पेक्ट दिला गेला, त्याच्यासाठी थोडंसं वर गेलं, एवढं वर नव्हतं गेलं, एवढं वर गेलं होतं आणि मग परत खाली यायला लागलं. आणि करता करता आपल्याला चौथं टार्गेट दिलं. इथे सुद्धा त्यानंतरची आपल्याला 15 मिनिटाची कॅन्डल बघितली तर रिस्पेक्ट देण्यासाठी वर यायचा प्रयत्न झाला, पण खाली आलं आणि मग त्याच्याही खाली जाऊन आपल्याला क्लोजिंग आलंय. तर ह्या पद्धतीनं काल दिलेली आपली दिशा आणि टार्गेट सर्व आलेलं आहे. खाली येत असताना आता इथे सुद्धा तुम्ही लावून चेक करू शकता. मी तुम्हाला इथे सुद्धा फिब रिट्रेसमेंट लावून दाखवतोय की कशा पद्धतीनं आपल्याला इथे लेवल्स येऊ शकतात. आता इथे 50% ची लेवल ब्रेक झालेली दिसते आपल्याला. 50% ची लेवल जी इथे आहे 803 च्या आसपास, इथे आपल्याला एक लेवल मॅच होते. कधी कधी आपल्याला काय होतं, आपण दिलेल्या लेवल आणि फिब रिट्रेसमेंटच्या लेवल थोड्याफार मॅच होऊ शकतात, बरोबर. तर इथे लेवल मॅच होते, तिकडे मॅच होत नव्हती. तर म्हणजे तुम्हाला कदाचित असा कोइन्सिडन्स वाटू शकतो, पण इथे आपल्याला लक्षात येईल की एक लेवल तर मध्येच दिली होती, ही लेवल मध्येच होती, बरोबर. तर ह्या पद्धतीनं ह्या ज्या लेवल होत्या, तर त्यामध्ये आता काय दिसतंय आपल्याला की ही लेवलच्या खालीच आलेलं आहे, बरोबर. मग आता जर खाली जायला लागलं तर आपल्याला 23.6% ची लेवल आहे, ती सुद्धा मोडली तर डायरेक्ट आपण काय होऊ शकतं, 0% ला, म्हणजे प्रिव्हियस स्विंग लो ला आपण पुन्हा खाली जाऊ शकतो, बरोबर. पण आता जसं मी सेन्सेक्स मध्ये सांगितलं, निफ्टी मध्ये सुद्धा हा जो काय आपल्याला सेलिंग दिसतोय, हे जे सेलिंग आहे हे आता लास्ट फेज मध्ये आहे. थोडंफार आणखीन खाली जाऊ शकतं, पण आता बाउन्स येऊन एक डब्ल्यू पॅटर्न बनवून किंमत थोडीशी वर पण जाईल. आता ती कधी जाईल, उद्या सकाळी ओपनिंगलाच जाईल का, दुपारी जाईल का, परवा जाईल का, आणि 2 दिवसांनी जाईल, ते आपल्याला बघावं लागेल. पण आता हळूहळू हे जे सेलिंग आलं होतं, ह्या सेलिंगला आता थोडंसं आपल्याला रिव्हर्सल येण्याची शक्यता आहे. कधी येते ते बघावं लागेल आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगेन. अर्थात प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सच्या सदस्यांना थोडं लवकर सांगण्याचा प्रयत्न असेल वेळेच्या आधी, की कशा प्रकारे आपल्याला इथे या गोष्टी दिसत आहेत. तर हे झालं निफ्टी मधलं विश्लेषण. काय होऊ शकतं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. काल खूप जास्त क्लिअर सांगितलं होतं, आज मी तुम्हाला अंदाज दिलेला आहे. ओके, आता येऊया आपण बँक निफ्टीवर. आणि बँक निफ्टीवर आपल्याला थोडंसं जास्त चांगल्या पद्धतीनं लक्षात ठेवायचं आहे. बँक निफ्टीमध्ये काल मी काही लेवल दिल्या नव्हत्या खालच्या, पण एक गोष्ट सांगितली होती की जर आपल्याला ओपन झाल्यानंतर पुन्हा वर यायला लागलं आणि 55,500 किंवा 55,600 च्या मध्ये येऊन रिव्हर्सल झालं, तर मात्र सेलिंग होईल म्हणून सांगितलं होतं. जर इथून 600 च्या वरच टिकायला लागलं तर तेजी होऊ शकते आणि 55,900 जाऊ शकतं, असं मी सांगितलं होतं. काय झालं बघा, आपली लेवल हे करण्यासाठी
आपल्या लेवलला रिस्पेक्ट देण्यासाठी केवळ मी तुम्हाला इथे दाखवू शकतो की 55,400च्या थोडंसं आसपास ओपन झालं होतं, थोडंसं वर ओपन झालं होतं. त्यानंतर वर जाताना 55,500 आणि 600च्या बरोबरच त्या दरम्यानच हाय लावला. आता तुम्हाला कदाचित लक्षात राहणार नाही, कारण लक्षात राहिलं असतं तर तुम्ही आज येऊन कमेंट केल्या असत्या. तर मी तुम्हाला काय करतो, कालचा व्हिडिओच ऐकवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 1 मिनिटाची छोटीशी क्लिप आपण ऐकूया. इथे बघा, कालचा व्हिडिओ इंडेक्सचं विश्लेषण 20/5/2025 साठी, एपिसोड क्रमांक 796. मी आता काय करतोय, हा आपलाच व्हिडिओ आहे, प्ले करतोय. फक्त 1 मिनिटाच्या क्लिपमध्ये लक्ष द्या मी काय सांगितलं होतं. आणि असं मी निफ्टीच्या बाबतीतही क्लिप लावू शकलो असतो आणि सेन्सेक्सच्या बाबतीतही, पण एक उदाहरण म्हणून दाखवणं आवश्यक आहे, कारण त्याशिवाय आजकालचं म्हणजे अशा पद्धतीची काही लोक असतात की कितीही पुरावे दिले तरी त्यांना पटत नाही आणि मग काहीतरी छोट्याशा गोष्टीसाठी काही ना काही कमेंट करतात. तर असं आपल्याला फार कमी अनुभव आहे, एखादाच कधीतरी असं होतो, पण तरी सुद्धा त्या लोकांना सुद्धा उत्तर देणं आवश्यक आहे की बँक निफ्टी. ओके, आताचा इथून पुढचा आवाज येईल तो व्हिडिओचा आहे, जो कालचा व्हिडिओ होता. माझा आत्ताचा व्हिडिओ आवाज मी बंद करतोय आणि हा व्हिडिओ चालू करतोय. झाल्यानंतर मी सांगेन काय सांगितलं होतं आणि आज काय झालं, आपण चेक करू शकता. उद्या कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते, दोन शक्यता आहेत. एक म्हणजे थोडंसं शेवटी वर आलंय, बरोबर, फ्लॅट ओपन झालं आणि आणखीन थोडंसं वर यायला लागलं. तर इथे काय शक्यता आहे की थोडंसं वर जर यायला लागलं तर पुन्हा 500 ते 600च्या दरम्यान, 500 ते 600च्या दरम्यान जर वर आलं आणि पुन्हा खाली जायला लागलं तर मात्र सेलिंग वाढू शकतं आणि इथे एक एम पॅटर्न बनू शकतो. ओके, असा एम पॅटर्न बनू शकतो आणि मग आपल्याला पहिलं टार्गेट हा लो ठेवावा लागेल आणि हा ब्रेक झाल्यानंतर मग आणखीन खाली टार्गेट ठेवावं लागेल. तर अशा प्रकारचा आपल्याला सिनारिओ बनू शकतो जर इथे फ्लॅट ओपन झालं, थोडंसं वर गेलं आणि परत खाली यायला लागलं, तर इथे एम पॅटर्न बनण्याची शक्यता नक्कीच तयार झाली आहे. मात्र हे वर जात असताना जर समजा वरच जायला लागलं आणि हा जो हाय बनलाय आजचा 55,700च्या आसपासचा, तो जर ब्रेक झाला तर मात्र आणखीन वर जाऊ शकतं आणि 55,900 पर्यंत आपल्याला किंमत वर जाताना बघायला मिळू शकते. ऐकलं मी काय सांगितलं होतं आणि आज काय झालं? ओके, हे बंद करून टाकूया. आज मी सांगितलं होतं की ओपन झालं आणि 55,500 ते 600च्या दरम्यान जाऊन जर रिव्हर्सल आलं तर आपल्याला सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि सेलिंग कंटिन्यू होत असताना आपल्याला हे टार्गेट ठेवावं, पहिलं टार्गेट ठेवावं लागेल. तिथपर्यंत झाल्यानंतर आपल्याला एक बाउन्स बघायला मिळाला आणि ह्याच्या खाली गेलं तर आणखीन खाली जाऊ शकतं, हे पण सांगितलं होतं. आणि त्याच पद्धतीनं आपल्याला ह्या लेवलला किती व्यवस्थित रिस्पेक्ट केलाय बघा, आपण हेच टार्गेट दिलं होतं. तर इथे आल्यानंतर एक बाउन्स पण आला, रिस्पेक्ट दिला, परत ब्रेकआउट झाल्यानंतर लेवल चेक करायला पण वर गेलं आणि मग सेलिंग झालं. म्हणजे इथे प्रॉपर ह्या लेवलला आपल्या रिस्पेक्ट दिला, ह्या लेवलला रिस्पेक्ट दिला, फ्लॅट ओपन झालं आणि वर गेलं. मी जसं सांगितलं होतं तसंच मार्केटमध्ये घडतंय. अर्थात हे जे आहे ह्याच्यामध्ये माझी काही हे नाहीये, ह्याच्यामध्ये मी जी चार शास्त्र आहेत ज्यांचा वापर करतोय त्याच्यामुळे आपल्याला ह्या लेवल्स इतके ॲक्युरेटली सांगता येत आहेत. अर्थात याची ॲक्युरसी किती असते, 90 ते 95%, 100% ॲक्युरेटली मला सुद्धा किंवा कुणालाही सांगता येत नाही, बरोबर. तर ह्या पद्धतीनं आपल्याला बँक निफ्टीमध्ये आज मुवमेंट झाली. आता उद्या कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते हे समजून घेण्यासाठी आपण काय करूया, थोडंसं इथे डेली टाइम फ्रेमवर जाऊया आणि डेली टाइम फ्रेमवर मी तुम्हाला इथे काही गोष्टी सांगायचा प्रयत्न करतोय. आता इथे काय झालंय बघा, इथे एम पॅटर्न बनतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. इथपर्यंत तेजी झाली, इथपर्यंत सेलिंग आलं, परत इथपर्यंत तेजी झाली, परत आता सेलिंग येते. इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, पहिला हाय हायर हाय आहे, दुसरा हाय लोअर हाय आहे आणि आपल्याला इथे थोडंसं हे झालेलं आहे आणि इथनं सेलिंग स्टार्ट झालंय. तर एम पॅटर्न बनण्यासाठी बरंच खाली येणं आवश्यक आहे. पण ते किती खाली आलं तर आपल्याला एम पॅटर्नचा बेनिफिट मिळू शकतो आणि किती लेवल खाली आली तर एम पॅटर्न बनू शकतो, हे समजण्यासाठी मला इथे फिब रिट्रेसमेंट लेवल लावायला लागणार आहे. आजच्या व्हिडिओकडे तरी काळजीपूर्वक लक्ष द्या, तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. तर इथे मी काय करतोय, इथे फिब रिट्रेसमेंट लेवल लावतोय. ओके, आता इथे थोडंसं झूम करूया म्हणजे आपल्याला बऱ्यापैकी गोष्टी लक्षात येतील. मी इथे तुम्हाला झूम करतोय आणि दाखवतोय. ओके, तर आपल्याला इथे लक्षात येईल की खाली येताना 61.8% पर्यंतच खाली आलंय.
आणखीन थोडंसं खाली जाऊ शकतं. 850च्या आसपास आपल्याला क्लोजिंग आलंय, 877च्या आसपास. आणखीन थोडंसं खाली जाऊ शकतं कुठपर्यंत, तर 50% पर्यंत. 50% ची लेवल कुठली आहे, तर 54,590 ची आहे. बरोबर. तर इथपर्यंत खाली आल्यानंतर इथे काय होतं, ह्या लेवलला फार महत्व आहे. बरोबर. ह्या लेवलला एक खाली आलंच समजा तर एक बाउन्स तरी नक्की येणार. आणि त्यानंतर जर पुन्हा खाली जायला लागलं आणि ही लेवल जर ब्रेक करायला लागलं, तर मग मात्र सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि खाली जात असताना 38.2%, 23.6% आणि 0% ही टार्गेट आपल्याला येताना मग बँक निफ्टीमध्ये बघू शकतो. मात्र जर 50%च्या आसपास आलं आणि इथे डब्ल्यू पॅटर्न बनला, इथे खाली आलं, थोडंसं खाली ब्रेक सुद्धा होईल, परत वर जायला लागलं आणि परत खाली येऊन इथे डब्ल्यू पॅटर्न जर बनला, मी क्लिअर कट दाखवतो. इथपर्यंत खाली आलं, 50%च्याही थोडं खाली आलं, वर जायला लागलं, परत खाली आलं आणि परत वर जाताना डब्ल्यू पॅटर्न बनला, तर मात्र इथून पुढे तेजी होऊ शकते. तेजी होण्यासाठी डब्ल्यू पॅटर्न बनण्याची नितांत आवश्यकता आहे. डब्ल्यू पॅटर्न बनला नाही इथे तर तेजी होणार नाही. नाहीतर काय होईल, इथे वर तर जाईल 50% नंतर, जर खाली येणार असेल तर इथून वर तर जाईल, पण खाली येताना काय होईल, खाली येताना हा लो तोडेल. एकदा लो तोडला की एन पॅटर्न झाला, मग आपल्याला आणखीन सेलिंग त्याच्यामध्ये बघायला मिळू शकतं. थोडं मोठ्या अँगलनं बघितलं तर तो एम पॅटर्न होईल. बरोबर. अशा पद्धतीनं खाली जायला लागला तर तो एम पॅटर्न सुद्धा होऊ शकतो. तर त्यामुळे आता मी तुम्हाला सर्व लेवल क्लिअर कट सांगितलेले आहेत. उद्या काय होतंय ते अवश्य बघा आणि जर मी सांगतोय या लेवल तुम्हाला येताना दिसत असतील, तर व्हिडिओला लाईक आणि त्याच्या खाली एखादी चांगली कमेंट अवश्य करा. जे झालंय ते सांगा, उगीच कौतुक करण्याची आवश्यकता नाही. पण जर लेवल आपल्याला येताना दिसल्या, तर ते सांगायला मात्र अजिबात विसरू नका. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आता शेवटच्या भागाकडे येतोय आणि जे नवीन सदस्य आहेत त्यांच्यासाठी थोडक्यात माहिती सांगतोय. जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर या प्लॅटफॉर्मवर नवीन असाल, तर तुम्हाला जर शेअर मार्केट मराठी प्लॅटफॉर्म जॉईन करायचा असेल, तर तुम्हाला 2 गोष्टी करणं अतिशय आवश्यक आहे. एक म्हणजे तुम्हाला शेअर मार्केट मराठीचे WhatsApp किंवा Telegram ग्रुप आहेत, त्यापैकी कुठला तरी एक ग्रुप जॉईन केला पाहिजे. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुमचं इथे पहिलं काम झालं. दुसरं काम काय आहे, तर तुम्हाला ॲप डाउनलोड केलं पाहिजे. शेअर मार्केट मराठीचं ॲप तुम्हाला डाउनलोड केलं पाहिजे. त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. या 2 गोष्टी केल्यात की तुम्ही शेअर मार्केट मराठी प्लॅटफॉर्ममध्ये जॉईन होऊ शकता, परिवारात सामील होऊ शकता. एकदा तुम्ही इथे सामील झालात की तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे की शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण 3 लेवलमध्ये दिलं जातं. एक आहे फ्री कोर्स, दुसरं आहे प्रीमियम ग्रुप आणि तिसरं आहे पेड कोर्स. ओके. आता फ्री कोर्स म्हणजे काय, आजचा व्हिडिओ जो बघताय हा फ्री कोर्सचा पार्ट आहे. एक दिवस आड तुम्हाला जे लाईव्ह सेशन असतं तो फ्री कोर्सचा पार्ट आहे. त्याबरोबर 3 फ्री कोर्सेस मी तुम्हाला आपल्याला आपल्या ॲपमध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. पहिला आहे शेअर मार्केट स्टार्टर कोर्स. ज्याला शेअर मार्केटची काही माहिती नाही, त्याच्यासाठी तो स्टार्टर कोर्स अतिशय उत्तम आहे. त्यानंतर थोडंसं त्याला टेक्निकल शिकायचं असेल, तर टेक्निकल एनालिसिस कोर्स आहे, अतिशय उत्तम आहे. सर्व प्रकारचे इंडिकेटर अगदी इन डेप्थ समजून सांगितलेले आहेत. तर तो तुम्ही कोर्स जॉइन करू शकता. तर तो सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट आहे. आणि तिसरा कोर्स आहे मला ट्रेडर व्हायचं आहे. आपल्याला जर ट्रेडर व्हायचं असेल, तर कशाप्रकारे होऊ शकतो, ती जर्नी कशी असली पाहिजे, हे त्या कोर्समध्ये सांगितलेलं आहे. तर असे 3 कोर्स, दैनंदिन विश्लेषणाचा रोज संध्याकाळी व्हिडिओ आणि एक दिवस आड सकाळी 9 ते 10:30 मार्केट चालू असताना लाईव्ह मार्केट सेशन, असं आपल्याला फ्री कोर्समध्ये दिलं जातं. तुम्हाला जर हा सगळा कंटेंट आवडला, तर तुम्ही काय करू शकता, पुढच्या लेवलला येण्याचा विचार करू शकता. पुढची लेवल आहे आपली प्रीमियम ग्रुप. प्रीमियम ग्रुप विषयी अधिक माहिती पाहिजे असेल, त्याआधी फ्री कोर्स विषयी अधिक माहिती पाहिजे असेल, तर हे दोनच शब्द फ्री आणि कोर्स टाईप करा. हा मेसेज व्हॉट्सअपला या नंबरला पाठवून द्या. तुम्हाला फ्री कोर्सची सर्व माहिती पाठवली जाईल. तुम्हाला जर तुम्ही हे सगळी लेवल कंप्लीट केली असेल आणि तुम्हाला प्रीमियम ग्रुपची माहिती पाहिजे असेल, तर तुम्ही काय करू शकता, प्रीमियम ग्रुप असा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि या नंबरला पाठवून द्या. तुम्हाला प्रीमियम ग्रुपची सर्व माहिती पाठवली जाईल. आपले 3 पेड कोर्सेस आहेत. एक आहे मनी मशीन कोर्स, दुसरा आहे ऑप्शन ट्रेडिंग कोर्स आणि तिसरा आहे या दोघांना एकत्र करून कॉम्बो कोर्स. तर तुम्हाला जर त्याची ॲडमिशन घ्यायची असेल, तर ती सुद्धा आता ॲपमध्ये चालू झालेली आहे. आणि तुम्हाला त्याची अधिक माहिती पाहिजे असेल, तर पेड कोर्स असा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि हा मेसेज या नंबरला
पाठवून द्या. लवकरच सध्या मी आता काल ज्या लिंक तुम्हाला कालच्या ज्या लेवल तुम्हाला सांगितल्या होत्या, ह्या लेवल मी कशाच्या सहाय्यानं काढल्या, तर त्यासाठी मी ॲस्ट्रॉलॉजी, ॲस्ट्रॉनॉमी, टेक्निकल ॲनालिसिस आणि मॅथमॅटिक्स यावर आधारित मी एक सिस्टीम बनवली आहे. आणि ती अतिशय सोप्या पद्धतीनं, म्हणजे तुम्हाला ॲस्ट्रॉलॉजीसाठी खूप काही कॉम्प्लिकेटेड शिकावं लागणार नाही. ॲस्ट्रॉनॉमीसाठी तुम्हाला काही कॉम्प्लिकेटेड शिकावं लागणार नाही. टेक्निकल ॲनालिसिस सुद्धा एकदम सोप्या पद्धतीनं असा मी एक कोर्स, मेगा कोर्स आहे. थोडा मोठा कोर्स असणार आहे, फी पण थोडी जास्त असणार आहे. पण हा कोर्स केल्यानंतर माझा असा दावा असणार आहे की तुम्हाला जगातला कुठलाही कोर्स करण्याची गरज नाही. तुम्ही ह्या कोर्सच्या कंटेंटचा व्यवस्थित अभ्यास केलात तर तुम्ही भारतातलंच नाही, अमेरिकेचं असू दे, बिटकॉइन असू दे, कुठलंही ज्याच्यामध्ये तुम्हाला चार्ट दिसतो त्या प्रत्येक चार्टला तुम्ही काय करू शकता, इम्पॉर्टंट लेवल शोधून काढू शकता. तर असा हा कोर्स आहे, या महिन्यातच, या आठवड्यातच लॉन्च होणार आहे. त्याची अधिक माहिती तुम्हाला लवकरच ग्रुपमध्ये आणि ॲपमध्ये दिली जाणार आहे. हे झालं आजच्या या व्हिडिओविषयी. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच एक लाईक करा. व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही सूचना असतील, प्रश्न असतील, शंका असतील तर त्या कमेंटमध्ये टाईप करून अवश्य विचारा. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या या विश्लेषणामध्ये आणि या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.